नमस्कार, मी विशाल सकपाळ। आज आपण ॲटॉमिक थिअरी हा पार्ट सुरू करणार आहोत। ॲटॉमिक थिअरी हा जो पार्ट आहे तो ॲटम, मॉलिक्यूल आणि त्याच्यानंतरच्या ॲडव्हान्स कन्सेप्टमध्ये येतो। म्हणजे आता आपल्याला ॲटमचं इंटरनल कंपोजिशन जे आहे त्याबद्दल आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे। पण आता ॲटॉमिक थिअरी समजत असताना आपल्याला सर्वात महत्त्वाचं गरजेचं आहे की ॲटॉमिक थिअरी बनवण्याचं ओरिजिन किंवा सुरुवात कुठपासून झाली। आता भारतीय जे आपण तत्वज्ञान म्हणतो तर भारतीय तत्वज्ञान हे फिलॉसॉफिकल बेसिसवर होतं आणि त्या तत्वज्ञानावर म्हणजे आध्यात्मिक बेसिसवर असल्यामुळे त्यांनी बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या कल्पनेच्या आधारावर त्यांनी तेव्हा मांडल्या होत्या। त्यामध्ये सर्वात प्रामुख्याने नाव जर घेतलं तर आपण महर्षी कणाद यांचं नाव घेऊ शकतो। महर्षी कणाद यांनी सर्वात प्रथम भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये ॲटमची कन्सेप्ट दिली होती, तेव्हा त्याला परमाणु असं म्हणण्यात आलं होतं। आता परमाणु आपण जर मराठीमध्ये जर पाहिलं तर संधी विग्रह असा एक ग्रामरमध्ये किंवा व्याकरणामध्ये एक भाग येतो। तर संधी विग्रहामध्ये काय येतं, परमाणु म्हणजे काय तर सुप्रीम असा छोटा पार्टिकल जो ह्या सृष्टीला बनवण्यामध्ये कार्यकारी पडत आहे असं त्यांचं म्हणणं होतं। पण त्यामागे कोणतं पण सायंटिफिक एव्हिडन्स नसल्यामुळे त्यांना फक्त फिलॉसॉफिकल किंवा आपण म्हणू शकतो की एक प्रकारे आध्यात्मिक परिपक्षातूनच आपल्याला बघावं लागेल। त्यानंतरच आपण बघू शकतो पखुद काटियाना हे भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये दुसरे फिलॉसॉफर होते। त्यांनी परमाणु ह्या कन्सेप्टला किंवा या तत्वज्ञानाला त्यांनी मान्यता दिली। त्यांनी म्हटले की जे मॅटर बनलेला आहे किंवा कोणताही सबस्टन्स बनलेला आहे तो सबस्टन्स ह्या नंबर ऑफ परमाणु किंवा ह्या असंख्य असे परमाणु एकत्र आल्यापासूनच बनत असतो। म्हणजे एक प्रकारे आपण म्हणू शकतो की त्यांनी त्या काळामध्ये मॉलिक्यूलची कन्सेप्ट दिली होती, परंतु ती कन्सेप्ट तेव्हा एवढी प्रख्यात झाली नव्हती। तर भारतामध्ये भारतीय कॉन्टेक्स्टमध्ये महर्षी कणाद व पखुद काटियाना हे येतात। पण आपण जर पाहिलं तर डेमोक्रिटस हे जे आहेत ते ग्रीक फिलॉसॉफर आहेत। त्यांनी ॲटम बद्दल माहिती दिली होती, तेव्हा त्यांनी ॲटोमॉस हा वर्ड यूज केला होता। ओके, या वर्डचा अर्थ आहे इनडिस्ट्रक्टिबल। ओके, ते इनडिस्ट्रक्टिबल म्हणजे काय तर ज्याला आपण नष्ट करू शकत नाही किंवा ज्याला आपण तोडू शकत नाही असा छोटा पार्टिकल की ज्या पार्टिकलला फर्दर डिवाइड करणं इम्पॉसिबल आहे। पण आता मॉडर्न सायन्सच्या कॉन्टेक्स्टमध्ये ही टर्म तशी ही इनव्हॅलिड मानली जाते, कारण की आपण आता ॲटमच्या इंटरनल म्हणजे त्याच्या अंतर्गत भागात पण आपण डिस्कवरी केलेली आहे, ज्यातून आपल्याला प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन आणि असंख्य पार्टिकल्स बद्दल माहिती मिळते। परंतु आजही आपण म्हटलं तर इंग्लिशमध्ये अणूला काय म्हटलं जातं, ॲटम असंच म्हटलं जातं। जो परमाणु जो शब्द आहे तो आजही हिंदीमध्ये वापरला जातो। हिंदीमध्ये अणूला काय म्हटलं जातं, परमाणु म्हटलं जातं। पण आपण जर मराठी कॉन्टेक्स्टमध्ये म्हटलं तर ॲटमला आपण अणु असे म्हणतो। ओके, तर आपण यातून ही माहिती आपण पाहिलेली आहे। आता ही माहिती फिलॉसॉफिकल बेसिसवर होती आणि ती फिलॉसॉफिकल बेसिसवर होती, पण मॉडर्न कॉन्टेक्स्टमध्ये अशा विविध थिअरीज डेव्हलप केल्या गेल्या। त्यातील जी पहिली थिअरी आपण पाहणार आहोत ती आहे डाल्टन ॲटॉमिक मॉडेल। त्यामध्ये आपल्याला सायंटिफिक एव्हिडन्स खूप त्यांनी देण्यात आले होते। ही मॉडर्न ॲटॉमिक थिअरी आहे। मॉडर्न ॲटॉमिक थिअरीमध्ये सायंटिफिक रिसर्च नंतर ह्या थिअरी डिराईव्ह केल्या होत्या। त्यामध्ये ही पहिली थिअरी मांडली जाते, जॉन डाल्टन ॲटॉमिक मॉडेल। ओके, आता डाल्टन ॲटॉमिक मॉडेल, जॉन डाल्टन यांच्याबद्दल आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। जॉन डाल्टन हे ब्रिटिश सायंटिस्ट म्हणजे इंग्लंडचे ते एक सायंटिस्ट होते। त्या सायंटिस्टनी ही थिअरी पहिल्यांदा 1808 मध्ये दिली होती। आता ती थिअरी दिली तेव्हा पण ॲटमची अद्याप एवढी पण डिस्कवरी झाली नव्हती किंवा त्याबद्दल अशी एवढी पूर्ण माहिती नव्हती। पण त्यांनी दिलेल्या काही कन्क्लुजन्स होते ते आपण त्यांचे पॉस्ट्युलेट्स मानू शकतो। पॉस्ट्युलेट्स म्हणजे काय तर त्यांनी दिलेल्या काही गोष्टी की त्या ॲटम बद्दल काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करत आहेत। तर त्यामधला पहिला काय कन्सेप्ट आहे तर ॲटम इज अ स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल ऑफ मॅटर। आता स्मॉलेस्ट इनडिव्हिजिबल पार्टिकल, स्मॉलेस्ट पार्टिकल याबद्दल आपण पाहिलंच होतं की ॲटम हा शब्दच ॲटोमॉस यापासून बनला होता की ज्याला आपण म्हणू शकतो की इनडिव्हिजिबल किंवा इनडिस्ट्रक्टिबल। ओके, आता तो एवढा सूक्ष्म किंवा छोटा कण असेल की तो मॅटर बनवण्यामध्ये खूप मोठं योगदान देतो असं जॉन डाल्टन यांचं म्हणणं होतं। ठीक आहे, आता त्यानंतर आपण पाहू शकतो दुसरं जे पॉस्ट्युलेट आहे, ॲटम इज अ न्यूट्रल इन नेचर। आता न्यूट्रल इन नेचर याच्यावर आपण आक्षेप आता घेऊ शकतो, म्हणजे ज्याला आपण ड्रॉबॅक मध्ये पाहणारच आहोत। ओके, म्हणजे त्यांनी ॲटमला जे पाहिलं होतं की तो न्यूट्रल नेचरमध्ये आहे। आता जर न्यूट्रल नेचरमध्ये जर तो असेल तर त्याच्यानंतर काय काय होऊ शकतं हे आपण ड्रॉबॅक मध्ये डिस्कस करणारच आहोत। ओके, आता त्यानंतर तिसरा जो पॉइंट आहे, atoms of same element are identical in all respect।
आता त्यांनी काय सांगितलं की जर ऑक्सिजन हा जर नंबर ऑफ ऍटम्सनी बनत असेल, म्हणजे असंख्य असे ऍटम्स आहेत आणि ते ऍटम्सनी ऑक्सिजन हा एलिमेंट बनत असेल, तर त्याच्यातले सर्व जे ऑक्सिजनचे जे ऍटम्स आहेत ते एकसारखे असणार आहेत. म्हणजे कशा बाबतीत, तर शेप, त्याचा आकार, ओके, साईज, ओके, त्याचा म्हणजे आपण म्हणू शकतो की एक प्रकारे साईज, दुसरं मास, नंतर प्रॉपर्टीज. आता मास, प्रॉपर्टीज यामध्ये आपण जर पाहिलं तर त्यांनी ह्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की ऍटम्स हा चारही रिस्पेक्ट मध्ये किंवा ह्याच्या पण मल्टिपल डायमेन्शन्स मध्ये एकसारखाच असणं गरजेचं आहे. जर तो सेम एलिमेंटचा असेल किंवा एकाच एलिमेंटचा, एकाच मूलद्रव्याचा असेल. आता त्यानंतर आपण पाहू शकतो ऑल कंपाऊंड्स आर कॉम्बिनेशन ऑफ ऍटम इन फिक्स्ड रेशो. आता हे आपण कन्सेप्ट यापूर्वी पण पाहिली होती की जे वॉटर आहे, पाणी आहे, तर पाण्याचं जे मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे तो मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, H2O. आता H2O म्हणजे यामध्ये आपण पाहू शकतो की त्यामध्ये 2 हायड्रोजन आणि 1 ऑक्सिजन, म्हणजे त्याचा रेशो जर पाहिला तो 2:1 असा रेशो असतो. म्हणजे यातून आपल्याला समजतं की ऍटम्स जे आहेत ते एका फिक्स रेशो मध्येच रिॲक्ट होतात आणि त्यानंतर एक कंपाऊंड फॉर्म करतात. ओके, त्यानंतर आपण पाहू शकतो की केमिकल रिएक्शन्स रिझल्टेड इन द रिअरेंजमेंट ऑफ दी रिएक्टिंग ऍटम्स. म्हणजे कोणतीही रिएक्शन होत असेल तर त्यामध्ये नवीन असा पदार्थ कोणता बनत नाही, तर जे ऍटम्स आहेत त्यांचीच फक्त रिअरेंजमेंट होते. आता ते आपण उदाहरणाद्वारे पाहू शकतो. HCl म्हणजे हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साइड. आता ऍसिड आणि बेस हे रिॲक्ट झाले. आता तुम्ही पाहू शकता HCl मधला जो H आहे तो काय करतोय, तर तो OH म्हणजे बेस मधल्या OH बरोबर रिॲक्ट होतोय आणि त्यानंतर फॉर्म होतोय H2O. म्हणजे यामध्ये कोणताही नवीन ऍटम इंट्रोड्यूस झालेला नाही. आता उरलेले जो Cl आहे आणि Na आहे त्यापासून रिॲक्ट होऊन काय बनतंय, NaCl. आता याद्वारे आपण काय पाहिलेले आहेत, तर याचे पॉस्ट्युलेट्स पाहिलेले आहेत. ओके, तर यातून आपल्याला हे पॉस्ट्युलेट्स पाहिल्यानंतर आपल्याला काही गोष्टी स्पष्ट होतात, पण काही गोष्टींवर जो डाऊट निर्माण होतो तो डाऊट आपण क्लिअर करण्यासाठी त्याचे ड्रॉबॅक्स पाहणार आहोत. आता आपण ड्रॉबॅक्स पाहणार आहोत. आपण पॉस्ट्युलेट्स पाहिल्यानंतर आपण काही गोष्टी समजून घेतल्या होत्या, पण आता जर आपण ड्रॉबॅक्स पाहिले तर ड्रॉबॅक्स नंतर आपल्याला हे समजेल की ह्या थेअरीमध्ये काहीतरी चुका होऊन गेल्या होत्या. आता तर त्या चुका काय असतील, तर त्यांनी पहिल्यांदा त्यांच्या पॉस्ट्युलेट्स मध्ये काय सांगितलं होतं की ऍटम न्यूट्रल नेचरचे असतात. आता ऍटम न्यूट्रल नेचरचे असतात तर ते मॉलिक्यूल फॉर्म करू शकले नसते. आता मॉलिक्यूल म्हणजे काय, तर मॉलिक्यूल म्हणजे काय, ग्रुप ऑफ ऍटम्स, म्हणजे नंबर ऑफ ऍटम्स रिॲक्ट होणार आणि त्यापासून एक मॉलिक्यूल तयार होणार. पण मॉलिक्यूल्स तेव्हाच फॉर्म होऊ शकतात जेव्हा ऍटम रिॲक्टिव्ह असतील. आता न्यूट्रल नेचर ते नसू शकतात, पण ते न्यूट्रल नाहीत हे कधी स्पष्ट झालं, तर जेव्हा आपण ऍटमच्या इंटरनल स्ट्रक्चर बद्दल आपण जाणून घेतलं. आता इंटरनल स्ट्रक्चर म्हणजे काय, प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. आता प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन हे जेव्हा आपण जाणून घेतलं तेव्हा आपल्याला समजलं की ऍटम रिॲक्टिव्ह आहे, म्हणजे इलेक्ट्रॉन्स दिले जातात किंवा घेतले जातात. ओके, आयदर गेन ऑर लूज ऑर शेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. आणि त्यामुळेच काय होतं, कंपाऊंड्स बनतात किंवा मॉलिक्युल्स बनत असतात. म्हणजे त्यांच्या पहिल्या जे त्यांनी पॉस्ट्युलेट्स दिलं होतं त्याला आपण ड्रॉबॅकद्वारे आपण समजून घेऊ शकतो की इंटरनल कंपोजिशन ची माहिती ही त्यांना कदाचित नसावी, त्यामुळे त्यांनी या प्रकारे स्टेटमेंट दिलं होतं की ऍटम न्यूट्रल नेचर मध्ये असतात. आता आपण दुसरं जर आपण पाहिलं तर त्यांनी काय म्हटलं होतं की सेम एलिमेंट्सचे जे ऍटम्स असतात तर ते सेम एलिमेंट्सचे ऍटम्स हे साईज, शेप किंवा मास, प्रॉपर्टीज मध्ये काय असतात तर सेम असतात. ओके, आता आपण यामध्ये पाहू शकतो की जे आयसोटोप्स असतात, आयसोटोप्स ही कन्सेप्ट जी आहे ती कन्सेप्ट खूप म्हणजे इंटरेस्टिंग आहे. त्यामध्ये आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की सेम एलिमेंट्स असतात की ज्यांचे ऍटॉमिक नंबर, आता आपण इथे कार्बन बघितलं तर कार्बनचा ऍटॉमिक नंबर आहे 6 आणि त्याचा मास नंबर जो आहे तो आहे 12. आता 12 आणि 14 आता हे मास नंबर वेगवेगळे आहेत. म्हणजे काय, तर मास नंबर वेगळा असण्याचं कारण काय, तर त्यामध्ये असलेल्या न्यूट्रॉन्सची संख्या. आता यामध्ये आपण समजून घेऊ शकतो की 12 आणि 14 हे 12 आणि 14 वेगळे होण्यामागचं कारण काय, तर हे 12 आणि 14 म्हणजे काय, तर 12 जे असतात ते प्रोटॉन आणि त्याच्या न्यूट्रॉनची संख्या असते. तर प्रोटॉन आपल्याला माहिती आहे की त्यामध्ये 6 आहेत, पण जर 12 म्हणत असेल तर अजून 6 न्यूट्रॉन पाहिजे. म्हणजे यामध्ये काय, तर 6 न्यूट्रॉन आहेत. आता इथे बघा 8 न्यूट्रॉन आणि 6 प्रोटॉन म्हणजे काय झालं 14. म्हणजे यातून आपल्याला समजतं की सेम एलिमेंट असून सुद्धा त्याच्या इंटरनल कंपोजिशनमुळे त्याचा काय बदलतंय,
तर त्याचे मासेस बदलत आहेत. ओके, मासेस बदलत आहेत म्हणजे जे त्यांनी सांगितलं होतं की सेम एलिमेंटचे मासेस सेम असायला पाहिजेत, पण इथे बघा सेम एलिमेंटचे मासेस काय ते डिफरंट आहेत. आता इथे अजून एक ड्रॉबॅक आपण बघू शकतो की आयसोबार्सच्या कन्सेप्ट मध्ये, आयसोबार मध्ये काय असतं तर डिफरंट एलिमेंट असतात पण त्यांचे मास नंबर सेम असतात. म्हणजे आता ह्या मध्ये ड्रॉबॅक कसा आहे तर ड्रॉबॅक म्हणजे काय तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण इथे पाहू शकतो की एक गोष्ट काय तर की त्यांनी सांगितलं होतं की सेम एलिमेंट असेल तर त्याचे सगळे ऍटम सेम असतील. म्हणजे दुसरा जर एलिमेंट बद्दल आपण जर त्याचं कंपॅरिझन केलं तर त्या कंपॅरिझन मध्ये हे दिसायला पाहिजे की एक्स एलिमेंट आणि वाय एलिमेंट ह्यांचे ऍटम्स पूर्णपणे डिफरंट आहेत. पण आता ह्या आयसोबार्समुळे हे समजून येतं की डिफरंट एलिमेंट आहेत पण त्यांचे मास नंबर सेम आहेत. ओके, आता ह्यामध्ये आपल्याला समजून येतं की यामध्ये काय तर यामध्ये पण न्यूट्रॉन नंबर वेगळा आहे, कारण की 6 + 8 तेव्हा होणार 14 आणि 7 + 7 तेव्हा होणारे 14. म्हणजे न्यूट्रॉन नंबर वेगळे आहेत परंतु त्यांचं कंपोजिशन ह्या प्रकारे तिथे मॅनेज झालेलं आहे की त्यांनी सेम मास नंबर बनवलेला आहे. म्हणजे यामध्ये पण अजून एक ड्रॉबॅक आला. आणि शेवटचा आपण ड्रॉबॅक पाहिला तर त्यांनी काय सांगितलं होतं की प्रॉपर्टीच्या बाबतीत की जर एलिमेंट असेल तर त्या एलिमेंटचे सगळे ऍटम जे आहेत ते सेम प्रॉपर्टी दाखवतील. आता आपण यामध्ये ॲलोट्रॉप्स नावाची एक कन्सेप्ट बघणार आहोत. तर ॲलोट्रॉप्स मध्ये काय असतं तर ॲलोट्रॉप्स मध्ये हेच असतं की एक जर कार्बनचे आपण ॲलोट्रॉप्स पाहिले की ज्यामध्ये काय तर कार्बन हा काय काय फॉर्म करतो तो डायमंड फॉर्म करतो, ग्राफाइट फॉर्म करतो किंवा चारकोल फॉर्म करतो. आता हे तिन्ही कार्बन पासून बनलेले आहेत परंतु तिघांच्या प्रॉपर्टीज काय वेगळ्या आहेत. आता आपण जर पाहिलं डायमंड जो आहे तो हार्डेस्ट सबस्टन्स आहे पण ग्राफाइट जो आहे तो चिकट पदार्थ आहे, बनलेला कशापासून आहे कार्बन पासून. म्हणजे यातून हे आपल्याला समजतं की त्यांच्या प्रॉपर्टीज फिजिकल प्रॉपर्टीज आहेत त्या वेगळ्या आहेत. म्हणजे यामध्ये आपल्याला डाल्टनचे ड्रॉबॅक समजतात. आता या प्रकारे आपण ही थिअरी समजून घेतलेली आहे. तुम्हाला या थिअरीबद्दल काहीही शंका असतील तरी त्या शंका तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये तुम्ही शेअर करू शकता. त्याद्वारे आम्ही तुम्हाला परत त्याच्या उत्तरांमध्ये तुम्हाला आम्ही त्याबद्दल काही माहिती देऊ शकतो. तुम्हाला अशाच या प्रकारचे व्हिडिओ आम्ही यापुढे पुरवत राहू. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, लाईक करा आणि तसेच चॅनलला पण सबस्क्राईब करा. धन्यवाद.